मुलांनो नमस्ते आम्हाला सर्वे समजते. काय अरे नीट बोला. एक साथ नमस्ते. छान छान बसा. बर चला. अरे कुठे चालला तू? गुरुजी तुम्हीच तर बोललात चला. अरे चला म्हणजे कुठे जागेवर बस म्हटला. चला हजेरी द्या. बस मला शाळा शिकवतोय बस तिथे. तर मुलांनो नीट लक्ष द्या बरं का. मी तुमची नावं घेतो. उपस्थित म्हणायचं म्हणजे तुम्हाला आजची हजेरी द्यायची आहे. समजलं ना? ठीक आहे. हा तर तयार राहा. दोडकं कारलं उपस्थित गुरुजी. टेकून रताळ बस खाली. टमाटर उपस्थित गुरुजी. अरे वा 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 माझ्या टमाटरला रोज रोज येतोय शाळेत. बस. हो त्याचा भाव आल्यापासून सुद्धा रोज येतोय. होय का? असो. बटाटा उपस्थित गुरुजी. बर बर मुलांनो झाली हजेरी. हो गुरुजी आत येऊ काय? अरे एवढा आता आला झाली इकडे. उशीर का झाला ते सांग मला. हो मी येताना ना एका माणसाने 100 रुपये हरवले होते. आणि मग तू काय केलंस? हो मी ना 100 रुपयावर पाय देऊन बावतो. चल पैसे तिकडं. काय एक एक मुलं ना खरंच. बर मुलांनो काल मी तुम्हाला गृहपाठ सांगितला होता. कुणी कुणी गृहपाठ पूर्ण केलाय? अरे हा पायासारखा हात कुणाचा आहे? हात नाही पायच आहे. इकडे रे इकडे. सांग मला पुढे इकडे. हा पाय वरती का केलास? हो गुरुजी मी गृहपाठ पूर्ण नाही केला. अरे गृहपाठ का पूर्ण नाही केलास? हो गुरुजी लाईट नव्हती. अरे मग मेणबत्ती लावून अभ्यास करायचा होता. हो गुरुजी काडीपेटी देवघरात होती. अरे मग काळी पेढी देवघरातून आणायची होती. हो पण मी आंघोळच नव्हती केली. अरे मग आंघोळ करायची होती. आंघोळ का नाही केलीस? बोरला पाणीच नव्हतं. अरे मग बोर चालू करून पाणी घ्यायचं होतं. हो पहिलंच तर सांगितलं लाईट नव्हती. धन्यवाद. तर मुलांनो मी तुम्हाला काल उजळणीला चाल लावण्यासाठी सांगितली होती बरोबर. सगळ्यांनी तयारी केली. तर उठ रे तू. मला सांग तू कोणती चाल लावली उजळणीला? हो गुरुजी माझ्या बाबांना ऑर्केस्ट्रा होते. बरं. हिंदी गाण्याची चाल लावली. बरं बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. तर बाळा उठ रे तू. मला सांग तू कोणती चाल लावली उजळणीला? हो गुरुजी माझे वडील ना आर्मी मध्ये आहेत म्हणून मी आर्मीची चाल लावले. बरं बरं बोल पाहू. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ एक 2 3 4 डायमंड गे डायमंड 5 6. बर दमलो मी दमलो बस. बर झालं. आता कोण? हाय मला उठ रे तू. मला सांग तू कोणती चाल लावली उजळणीला? इथे पुढे पुढे. हो गुरुजी माझ्या बाबा ना हे जोशी आहेत मग मी मंगळाष्टकी चाल लावली. अरे मंगळाष्टका जोशी बोलतात म्हणजे असं नाही रे. ते काय करतात लग्न लावतात भटजी आहेत बरोबर ना.
मग तू मंगलाष्टकाची चाल लावलीस असं म्हणतोय. हो. बरं सुरात म्हणशील ना. हो. बरं ऐका रे. हा बोल बाबा. बे के बे बेदुनिचारे त्रिसा बे चौकाट बे पंजिरा बे सुंदरे आमच्या गुरुजींचं लग्न लवकर लवकर. अरे बाबा आता माझं लग्न झालं असतं. बरं झालं मुलांना तुम्ही मला सावध केलं. हा बोला. गुरुजी नमस्कार. हा नमस्कार. राम राम गुरुजी. हा राम राम बोला. नमस्कार. नमस्कार. हा असू द्या नमस्कार. ठीक आहे नमस्कार. बोला बोला काय ते. हा बोला. हो माझ्या पोरग्याला का मारता? अहो, हे बघा तुमच्या पोराला त्याला अभ्यासात तर काही येत नाही म्हणून मी त्याला मारलं. त्यात काही चुकलं माझं? हो माझ्या पोरग्याला इंग्रजी येत नाही पण हिंदी आणि मराठीत एबीसीडी बोलतो. मराठीत आणि हिंदीत एबीसीडी. बरं ठीक आहे बघूया आपण. हे चिक्या उठ रे तू. ये इकडं पुढं. हा पुढे ये. हा आताच बघू आपण त्याची हुशारी. हे मला सांग. मला सांग पाऊस कुठं पडतो? हो गुरुजी एकदम सोपं आहे. हो गुरुजी एकदम सोपं आहे. जमिनीवर पडतो. बघा पाहिजे त्याची हुशारी. हा बरं मला सांग भारत देश कधी स्वतंत्र झाला? 1998 रोजी. पाहिलं पाहिलं त्याची हुशारी. हा चल पैस तिथे. तर बघा आबा या अशा मुलांनी जर का रोज शाळेत नाही आलं आणि अभ्यास नाही केला तर पुढे प्रगती होईल का? नाही ना. मग शिक्षा ही करावीच लागते. अहो कित्येक मराठी शाळा आता बंद पडत चाललेल्या आहेत. कारण की आता काय झालंय या सेमी इंग्रजीमुळं आईची मम्मी झालेली आहे. हा असं झालंय. त्यामुळं आपण सुद्धा मराठी माध्यमात मुलांना आपण शिकवलं पाहिजे. अहो मराठी शाळा आपल्याला जतन करून ठेवायला पाहिजे आणि शिक्षा तर असायलाच हवी ना. हा अहो आजकाल काय चाललेलं आहे. हा आपण सुद्धा सुज्ञ पालक झालो पाहिजे की नाही. हा मग अहो म्हणून थोडी शिक्षा केली त्यात काही वावगं झालं. हा चालेल ठीक आहे येतो मग. या या या. तर मुलांनो कुठे हो तुम्ही? छान छान छान. हा तर मुलांनो आज एक कोणीतरी राहिला. हा तू कुठे चालला? हो गुरुजी माझ्या बाबाची नाही शाहीर आहे शाहीर. हा म्हणून मी पोवाड्याची चाल लावली. बरं बोलून दाखव पाहू मला. 1 2 3 4 5 अरे कशी चाल शिकवली होती आणि कसं बोलतोय. ठीक आहे तर मुलांनो आज की नाही आपल्या शाळेमध्ये आपली प्रगती तपासण्यासाठी साहेब येणार आहे. हा तर ते साहेब येण्याआधी आपण एक छानसा धडा बघू. ठीक आहे ना. हा लक्ष द्या. नमस्ते. बसा बसा. ना तर मुलांनो हे साहेब आहेत. तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची तुम्ही नीट उत्तरं द्यायची. प्रश्न राहू द्या आपल्याला हजेरी पत्रक पाहू द्या. हा ठीक आहे. मुलं येतात का? हो बघा तपासा. ठीक आहे. तर मुलांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल त्याची उत्तरं द्यायची. तर मी हे बाळतो पाचचा पाडा बोलून जातो. मला हे तर सोपं आहे.
पाच एके पाच, पाच जुने पाच त्रिक पाच चोक पाच 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 सात पाच आठ पाच नऊ पाच दहा पाच. पाडा चुकला पण पाड्याची चाल मात्र विसरला नाही तो. हा? असो हा. उठ रे. मला सांग रामाची नंतर कोणी झाली? हो गुरुजी. आणि शपथ जर मी नाही झाली हा भोपळ्याने झाला नसेल मला लय पाड्या घालायची सवय आहे. तू काय पण बोलतोय? ठीक आहे बस तू. उठ रे. आपला भारत देश कधी स्वातंत्र्य झाला? 1916 2016. काय तुम्ही विचारा ना. तुम्ही सांगा रामाची नंतर कोणी झाली? अहो मला पण माहित नाही, मी तालुक्याला गेलो होतो, मला कसं माहित असणार रामदासी नंतर कोणी पाहिली ते. हा बरं प्रश्न विचारतो मी तुला. कुठे बॉडीगार्ड पिक्चर मध्ये हिरो कोण आहे? तू सांग रे. सलमान खान. हा. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका. बस बस. गुड. सांग सिंगम पिक्चर मध्ये हिरो कोण आहे? अजय देवगण. हा. आता माझी सटकली मला लागेल. आता माझी सटकली मला लागेल. आता माझी सटकली मला याचा राग येतो. आता अभ्यासाचा प्रश्न विचारला उत्तर द्यायला आले जाईल. आणि पिक्चर मध्ये पिक्चर बघा त्याची पटापट उत्तर देत आहेत. त्याला जबाबदार कोण? अगदी बरोबर. अहो याला जबाबदार हे आजूबाजूचं वातावरण, यांच्या घरचं वातावरण. कारण बघा आजकाल मुलं किती मोबाईलचा वापर करतात. परत घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही तर आहेच, सगळेजण एकत्र बसून चित्रपट बघत असतात, पिक्चर बघत असतात. मग या मुलांना अभ्यासाचं वळण लागणार तरी कसं? अहो एखादी कविता म्हणून दाखवा म्हटलं तर ते सांगता येणार नाही, पण एखादं गाणं असेल ना तर एकदा ऐकलं की त्यांच्या माइंडमध्येच रेकॉर्ड होतं. बघा ही अशी मुलांची सध्याची स्थिती झालेली आहे. काय सांगू शकतो तुम्ही? तर मुलांना येऊ या चला मुलांनो. अरे काय तुम्ही हे जरा नीट त्यांना उत्तरं द्यायची होती, मग आपल्या पुढे शाळेचं काय होणार? हा तर मुलांनो आजची या शाळा इथं आपण संपवलेली आहे. मी तुम्हाला प्रार्थना शिकवली होती बरोबर ना? उठून उभे राहा आणि माझ्या मागाहून बोला. जमी सलाम करे आसमां सलाम करे, जमी सलाम करे आसमां सलाम करे.